नेक्स्ट टॉपिक ॲनॉमलस बिहेवियर ऑफ वॉटर. वॉटरच्या एका प्रॉपर्टीचा किंवा एका बिहेवियरचा अभ्यास आपल्याला करायचा आहे, त्याला बोलतो आपण ॲनॉमलस बिहेवियर. यावर काही सायंटिफिक रिझन्स विचारले जातात किंवा ॲनॉमलस बिहेवियर काय आहे ते एक्सप्लेन करायचे सुद्धा क्वेश्चन येतात. सो आपण अगदी सोप्या शब्दामध्ये समजून घेणार आहोत ही प्रॉपर्टी काय आहे, ह्या प्रॉपर्टीचा काय रोल आहे किंवा ही प्रॉपर्टी कुठे मेजर रोल प्ले करते. त्याचं बेस्ट एक्झाम्पल आहे ज्या ठिकाणी कोल्ड क्लायमेट असतं, कोल्ड क्लायमेट असणारे जे रिजन असतात, फॉर एक्झाम्पल आपण बोलू पोलार रिजन, नियर द पोल. पोलार रिजनच्या एरियामध्ये क्लायमेट खूप कोल्ड असतं, टेम्परेचर खूप ड्रॉपडाऊन झालेलं असतं, टेम्परेचर खूप कमी झालेलं असतं. आपल्याला माहिती आहे की सपोज वॉटर आहे, वॉटर इज इन लिक्विड स्टेट. ज्यावेळेस त्याचं टेम्परेचर कमी होईल, पाणी जेव्हा थंड होतं तेव्हा हळूहळू त्याचं कन्वर्जन जसं जसं आपण टेम्परेचर काढून घेऊ तसं तसं लिक्विड स्टेटचं कन्वर्जन होतं सॉलिड स्टेटमध्ये. म्हणजे वॉटरचं कन्वर्जन कशामध्ये होणार आहे, आईसमध्ये होणार आहे. आता सपोज या कोल्ड क्लायमेटमध्ये असणारा एखादा मी लेक कन्सिडर केला, एखादा तलाव कन्सिडर केला, पाण्याचा मी तलाव कन्सिडर केला, एखादा लेक कन्सिडर केला. लेकमध्ये पाणी असणार आहे, टेम्परेचर एवढं खाली आलेलं असणार आहे की ह्या इथे असणाऱ्या पाण्याचं रूपांतर कशात झालेलं असणार आहे, बर्फामध्ये झालेलं असणार आहे. वॉटर इज गेटिंग कन्वर्टेड इंटू आईस. जर या तलावामध्ये असणारे जे पाणी आहे हे पाणी सॉलिड स्टेटमध्ये आहे, म्हणजे आईसच्या फॉर्ममध्ये आहे किंवा बर्फाच्या फॉर्ममध्ये आहे, तर या तलावामध्ये असणारे जे काही ॲक्वॅटिक ॲनिमल असतील, ॲक्वॅटिक ॲनिमल्स म्हणजे काय, जसं फिश वगैरे, ॲक्वॅटिक ॲनिमल्स लाईक फिश. तलाव आहे, तलावामधलं पाणी पूर्ण गोठतं आहे, मग हे जे ॲक्वॅटिक ॲनिमल किंवा फिश वगैरे हे ॲनिमल्स असतात, हे सगळे ॲनिमल तिथे जगू शकता का? आयडियली जर आपण म्हणतो की सगळं पाणी गोठतं आहे, पाण्याचं रूपांतर बर्फात होते, तर ऑफकोर्स हे ॲनिमल तिथे सर्वाइव्ह नाही करू शकणार, हे ॲनिमल्स मरतील, फिशेस वगैरे हे ॲनिमल्स मरतील. बट असं होत नाही. जरी या ठिकाणी ह्या कोल्ड क्लायमेटच्या रिजनमध्ये पाण्याचं टेम्परेचर एवढं खाली ड्रॉप होत आहे, तरीसुद्धा हे जे ॲनिमल्स आहे हे ॲनिमल्स सर्वाइव्ह करतात. कसे काय सर्वाइव्ह करतात याच्या मागचं रिजन आहे ॲनॉमलस बिहेवियर. का सर्वाइव्ह करता? कारण लेकचा जो तुम्ही सरफेस बघितला, ह्या लेकचा जो सरफेस आहे, या सरफेसवर असणारं जे पाणी आहे त्याचं कन्वर्जन होतं आईसमध्ये. बट या आईसच्या खाली असं पाणी अवेलेबल असतं. म्हणजे ज्या लेक जो आहे, लेक जरी गोठत जरी असला तरी त्याचा फक्त वरचा लेअर गोठत आहे किंवा वरच्या लेअरमध्ये असणारं पाण्याचं कन्वर्जन आईसमध्ये होत आहे. बट याच्या खाली लिक्विड स्टेटमध्ये वॉटर प्रेझेंट असतं, लिक्विड स्टेटमध्ये वॉटर प्रेझेंट असतं, टेम्परेचर कमी असणार आहे बट स्टील देअर इज वॉटर. आणि मग ह्या पाण्यामध्ये हे सगळे ॲनिमल सर्वाइव्ह करू शकतात. आणि म्हणून जरी ह्या रिजनमध्ये जरी टेम्परेचर खूप कमी जरी असलं तरीसुद्धा ॲक्वॅटिक ॲनिमल इथे सर्वाइव्ह करू शकतात. म्हणजे असं का होतं की फक्त वरच्याच लेअरचं कन्वर्जन आईसमध्ये होतं, खाली पाणी कसं काय राहतं किंवा हे आईस ॲज अ ब्लँकेट म्हणून वर्क करतं, ह्या सगळ्या गोष्टी का होतात याचं रिझन आपण समजून घ्या विथ द हेल्प ऑफ दिस प्रॉपर्टी. समजलं? इवन तुम्ही काही व्हिडिओज बघितले असेल अशा ठिकाणी ज्यावेळेस असं पाण्याचा एखादा साठा असेल, तो पूर्णपणे बर्फामध्ये त्याचं रूपांतर झालेलं असेल किंवा गोठलेलं असेल, त्या ठिकाणी तुम्ही बघाल सपोज असं एक लेक आहे, इथे सरफेसवरती असा आईस दिसतो, बट तो जो आईस तुम्ही फोडला तर याच्या आतमध्ये इथे तुम्हाला पाणी दिसणार आहे. आईस जर सरफेसवरचा आईस जर तुम्ही व्हिडिओजमध्ये तुम्ही बघितलं असेल, तो आईस जर तुम्ही फोडला तर खाली आतमध्ये पाणी असतं, म्हणजे बर्फ असतो, बर्फाच्या खाली पाणी असतं. तर हे असं का होतं? ते होतं बिकॉज ऑफ दिस प्रॉपर्टी दॅट इज ॲनॉमलस बिहेवियर. समजलं व्हॉट इज ॲनॉमलस बिहेवियर किंवा त्याचं एक्झाम्पल काय आहे? सो हे असं का होतं बघा, आपल्याला माहिती आहे की सॉलिड, लिक्विड अँड गॅस अशा 3 स्टेट असतात. हे सगळे बेसिक आपल्याला माहिती आहे. सो सॉलिडमध्ये मॉलिक्यूल खूप कॉम्पॅक्ट असतात, त्याच्या कंपॅरिझनमध्ये लिक्विडमध्ये मॉलिक्यूल थोडे विखुरलेले असतात, गॅसमध्ये तर मॉलिक्यूल खूप जास्त सेपरेट आउट झालेलं असतं, हे सुद्धा आपल्याला माहिती आहे. सॉलिडला जर मी हीट एनर्जी दिली, सॉलिडचं कन्वर्जन लिक्विडमध्ये होणार आहे हळूहळू. जसे मी हीट एनर्जी अजून वाढवणार आहे त्याचं कन्वर्जन गॅसमध्ये होणार आहे. सो थोडक्यात काय, ज्यावेळेस मी हीट एनर्जी देणार आहे त्यावेळेस सॉलिड लिक्विडमध्ये, लिक्विड गॅसमध्ये कन्वर्ट होत आहे. म्हणजेच काय, कोणताही सबस्टन्स किंवा मटेरियल ज्यावेळेस आपण हीट एनर्जी देतो त्यावेळेस तो काय होतो, एक्सपांड होतो. कोणताही मटेरियल कोणताही सॉलिड मटेरियल म्हणा किंवा कोणताही ऑब्जेक्ट ज्यावेळेस आपण हीट देतो त्यावेळेस तो एक्सपांड होतं. आणि याच्या ऑपोजिट सपोज जर मी हीट काढून घेतली, हीट मी काढून घेते म्हणजेच काय, एनर्जी रिलीज होते, एनर्जी काढून घेतल्या जाते. म्हणजे त्या ठिकाणी आपण काय करत आहोत, तो जो ऑब्जेक्ट आहे तो ऑब्जेक्ट किंवा तो सबस्टन्स आपण थंड करत आहोत. जेव्हा केव्हा आपण हीट एनर्जी रिमूव्ह करतो त्यावेळेस ते सबस्टन्स, त्यावेळेस तो मटेरियल किंवा त्यावेळेस तो जो ऑब्जेक्ट आहे तो काय होतो, कॉन्ट्रॅक्ट होतो. हे सुद्धा आपल्याला माहिती. एक्सपांड म्हणजे काय, पसरणे, कॉन्ट्रॅक्ट होणे म्हणजे काय, आकुंचन पावणे, हे तर आपल्याला माहिती आहे. हे एक बेसिक प्रॉपर्टी असते, हे तर आपल्याला माहिती आहे. सो आता वॉटरसाठी हे ॲप्लिकेबल नाही आहे. बघा ॲनॉमलसचा अर्थ काय, ॲनॉमलस म्हणजे काय, अनयुज्युअल म्हणजे काय, अनपेक्षित आपण बोलू शकतो, अनयुज्युअल किंवा अनपेक्षित. सो वॉटरसाठी काहीतरी रेग्युलर पॅटर्नपेक्षा काहीतरी वेगळं घडत आहे, त्या बिहेवियरला आपण बोलतो ॲनॉमलस बिहेवियर. ॲनॉमलस म्हणजे काय, अनयुज्युअल, जसं अपेक्षित नाही आहे तसं म्हणजे अनपेक्षित असं आपण बोलू शकतो. सो वॉटरमध्ये काय होतं,
सिंपल. सपोज मी पाणी कन्सिडर केलं, रूम टेम्परेचर आहे 20 डिग्री सेल्सिअस, 20 डिग्री सेल्सिअसचं वॉटर आहे. ठीक आहे. आता मी काय केलं, मला आता काय करायचं की मला या वॉटरचं टेम्परेचर हळूहळू कमी करायचं आहे. ठीक आहे. टेम्परेचर काय करायचं मला कमी करायचं आहे. सो मी काय केलं, हे जे पाणी आहे याचं टेम्परेचर मी कमी करते किंवा याच्यामध्ये असणारी हीट एनर्जी मी रिमूव्ह करते. हीट एनर्जी ज्यावेळेस रिमूव्ह होणार आहे त्यावेळेस आयडियल काय झालं पाहिजे, पाणी कॉन्ट्रॅक्ट झालं पाहिजे. बरोबर. आयडियली पाणी काय झालं पाहिजे किंवा वॉटर काय झालं पाहिजे, कॉन्ट्रॅक्ट झालं पाहिजे. सो 20 डिग्री सेल्सिअस रूम, 20 डिग्री सेल्सिअस एवढ्या टेम्परेचरचं वॉटर होतं ते मी आता थंड करते किंवा मी असं बोलेल कूल डाऊन करते. टेम्परेचर मी रिमूव्ह करते म्हणजेच काय, कूल डाऊन होणार आहे, थंड होणार आहे. ज्यावेळेस पाणी थंड होणार आहे त्यावेळेस काय होणार आहे, ते होणार आहे श्रिंक बोलू आपण किंवा मग त्याला बोलू आपण कॉन्ट्रॅक्ट. बरोबर. कारण ज्यावेळेस आपण हीट एनर्जी रिमूव्ह करतो त्यावेळेस कोणताही सबस्टन्स किंवा कोणतंही मटेरियल काय होतं, श्रिंक होतं किंवा कॉन्ट्रॅक्ट होतं. सो टेम्परेचर आपण कमी करत आहोत, पाणी थंड होत आहे, पाणी श्रिंक होतं आहे, कॉन्ट्रॅक्ट होतं आहे. रेग्युलर पॅटर्न म्हणजे जसं आपण अपेक्षा करत होतो तसंच काही घडत आहे. बट हे कुठपर्यंत होणार आहे, टिल टेम्परेचर 4 डिग्री सेल्सिअस. म्हणजे 20 डिग्रीचं सपोज झालं, नंतर 19 डिग्री, नंतर झालं 18 डिग्री, असं करत करत 4 डिग्री सेल्सिअस एवढ्या रेंजपर्यंत आपल्याला जसं अपेक्षित होतं तसंच होणार आहे की पाणी जे आहे ते श्रिंक होणार आहे. ठीक आहे. पाणी श्रिंक होतं आहे, जवळ येते म्हणजेच काय, त्याचं व्हॉल्यूम काय होतं आहे, कमी होत आहे. बरोबर. व्हॉल्यूम काय होते, कमी होते. समजते. श्रिंक होते, जवळ येतं म्हणजे काय, त्याचं व्हॉल्यूम कमी होतं आहे. डेन्सिटी आपल्याला माहिती, डेन्सिटी इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम. राईट. हा फॉर्म्युला आहे डेन्सिटीचा, मास अपॉन व्हॉल्यूम. जर व्हॉल्यूम कमी होत आहे, व्हॉल्यूम कमी होतं म्हणजे काय, डेन्सिटी काय होणार आहे, वाढणार आहे. म्हणजे या केसमध्ये वॉटरची डेन्सिटी काय होत आहे, इन्क्रीज होत आहे. हे सगळं जसं आयडियल आपल्याला पाहिजे तसंच होत आहे, अपेक्षेप्रमाणे सगळ्या गोष्टी घडत आहे. व्हॉल्यूम कमी होत आहे, डेन्सिटी वाढत आहे. डेन्सिटी वाढते म्हणजेच काय, डेन्सिटी इन्क्रीज होते म्हणजे आपण असं बोलणार पाणी काय होतं आहे, आता हेवी होत आहे. ठीक आहे. समजलं, हे रिलेशन समजलं. टेम्परेचर कमी करतोय आपण, श्रिंक होतोय, जवळ येत आहे म्हणजेच काय, व्हॉल्यूम कमी होते. व्हॉल्यूम म्हणजे जेवढी स्पेस ऑक्युपाय केलेली असेल त्याला आपण बोलतो व्हॉल्यूम. व्हॉल्यूम कमी होते, डेन्सिटी इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम. इन्व्हर्स रिलेशन असतं त्यामुळे डेन्सिटी वाढत आहे. डेन्सिटी वाढते म्हणजेच काय, पाणी आता काय होत आहे, हेवी होत आहे. इथपर्यंत अग्री आहे. हे आपलं जसं अपेक्षित होतं तसंच होतं. बट त्यानंतर फर्दर जर आपण टेम्परेचर कमी केलं, आपण 20 to 4 डिग्री सेल्सिअसपर्यंत आलेलो आहोत. आता 4 डिग्री सेल्सिअस नंतर काय होतं, जसं आपण 4 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर, 3 डिग्री सेल्सिअस असं करत का जसं आपण 0 डिग्री सेल्सिअसपर्यंत आणतो. म्हणजे आपण असं बोलूया, ज्यावेळेस टेम्परेचर आपण अजून कमी करतो बियॉन्ड 4 डिग्री टिल 0 डिग्री सेल्सिअस, तर आता काय होतं, इथे सुद्धा टेम्परेचर तर आपण कमीच करत आहोत. अपेक्षेप्रमाणे आता काय झालं पाहिजे, टेम्परेचर ज्यावेळेस कमी होते त्यावेळेस तो ऑब्जेक्ट किंवा ते सबस्टन्स किंवा ते मटेरियल श्रिंक झालं पाहिजे, कॉन्ट्रॅक्ट झालं पाहिजे. बट वॉटरसाठी इथे एक्सेप्शन आहे. पाणी इथे काहीतरी विचित्र बिहेवियर करतं. विचित्र बिहेवियर म्हणजे काय, ऑपोजिट बिहेवियर करतं. आपण इथे टेम्परेचर कमी करत आहोत, इथे श्रिंक झालं पाहिजे. आता या टेम्परेचर रेंजमध्ये पाणी श्रिंक नाही होत, पाणी एक्सपांड होतं. वॉटर इज एक्सपांडिंग नाव. वॉटर काय होतं, एक्सपांड होतं. म्हणजे जे आपलं युज्युअल बिहेवियर होतं, जसं आपल्याला अपेक्षित होतं त्याच्या कम्प्लिटली ऑपोजिट होत आहे इथे, की 4 डिग्री टू 0 डिग्री सेल्सिअस या टेम्परेचरमध्ये, म्हणजे जसं आपण टेम्परेचर कमी करत 4 to 0 डिग्री सेल्सिअसपर्यंत आणतो तसं पाणी आता एक्सपांड होतं. पाणी एक्सपांड होते, पसरतं म्हणजे व्हॉल्यूम काय होणार आहे, व्हॉल्यूम म्हणजे किती स्पेस ऑक्युपाय करतं, असं सोप्या शब्दामध्ये आपण बोलू शकतो. व्हॉल्यूम काय होणार, व्हॉल्यूम इन्क्रीज होणार आहे. व्हॉल्यूम इन्क्रीज होते, व्हॉल्यूम आणि डेन्सिटी इन्व्हर्स रिलेशनमध्ये असतात. व्हॉल्यूम इन्क्रीज होते म्हणजेच काय, डेन्सिटी काय होत आहे, कमी होत आहे. डेन्सिटी कमी होते म्हणजेच काय, पाणी आता काय होतं आहे, लाईटर होत आहे, हलकं होतं आहे पाणी. ठीक आहे. सो ह्या रेंजमध्ये जसं आपल्याला अपेक्षित होतं तसंच होत होतं. फक्त ही जी रेंज आहे टेम्परेचरची 4 to 0 डिग्री सेल्सिअस, याच्यामध्ये एक्झॅक्टली ऑपोजिट बिहेव वॉटर करत आहे. जसं वॉटर एक्सपांड होतं आहे, व्हॉल्यूम वाढतं आहे, डेन्सिटी कमी होते आणि पाणी बनतं आहे लाईटर, आणि त्यानंतर 0 डिग्री सेल्सिअसला आईस फॉर्म होत आहे, आईस इज फॉर्म. तर ही जी रेंज असते ना, की ज्याच्यामध्ये काहीतरी अनयुज्युअल बिहेवियर आपण नोटीस करतो, ह्या रेंजमध्ये हे जे बिहेवियर असतं याला आपण बोलतो ॲनॉमलस बिहेवियर ऑफ वॉटर. याला आपण काय बोलतो, ॲनॉमलस बिहेवियर ऑफ वॉटर. ॲनॉमलस म्हणजे काय, अनयुज्युअल, अनपेक्षित, आपल्याला असं अपेक्षित नव्हतं, त्याच्या विचित्र काहीतरी बिहेवियर इथे होत आहे, याला आपण बोलतो ॲनॉमलस बिहेवियर. समज आता याचा आणि आपण जे एक्झाम्पल डिस्कस केलं की ॲक्वाटिक ॲनिमल तलावामध्ये किंवा लेकमध्ये सर्व कसे करतात, त्याचं काय रिलेशन ते आपण लगेच समजून घेऊया. बट एवढं समजलं व्हॉट इज ॲनॉमलस बिहेवियर ऑफ वॉटर. सो ॲनॉमलस, आता हे तर आपण काय म्हणतो की टेम्परेचर आपण कमी करतो, याच्या ऑपोजिट आपण असं बोलू शकतो की सपोज 0 डिग्री सेल्सिअसचं वॉटर आपण हीट करतो. आता इथे आपण हीट काढत होतो, इथे आपण टेम्परेचर इन्क्रीज करतोय.
टेम्परेचर इन्क्रीज करतो तर अगेन सेम रेंज म्हणजे 0 डिग्री सेल्सिअस टू 4 डिग्री सेल्सिअस ह्या रेंजमध्ये ऑपोजिट बिहेवियर असणार आहे. ऑपोजिट म्हणजे काय, जनरली ज्यावेळेस टेम्परेचर आपण वाढवतो त्यावेळेस ऑब्जेक्ट जो आहे किंवा ते जे सबस्टन्स आहे ते सबस्टन्स काय होतं, एक्सपांड होतं. टेम्परेचर वाढवलं, आपण गरम करतो म्हणजे काय होणार, एक्सपांड होणार आहे. बट या केसमध्ये वॉटरमध्ये जसं जसं आपण टेम्परेचर वाढू ते 0 टू 4 डिग्री सेल्सिअस ह्या रेंजमध्ये वॉटर एक्सपांड नाही होत, वॉटर होतं कॉन्ट्रॅक्ट. ऑपोजिट जे व्हायला पाहिजे त्याच्या ऑपोजिट. टेम्परेचर वाढवतंय तो ऑब्जेक्ट एक्सपांड झाला पाहिजे, बट इथे या रेंजमध्ये त्याच्या ऑपोजिट होणार आहे. म्हणजेच काय, इथे कॉन्ट्रॅक्ट होणार आहे. कॉन्ट्रॅक्ट होतंय म्हणजेच काय, व्हॉल्यूम काय होणार आहे, कॉन्ट्रॅक्ट होतंय म्हणजे काय, व्हॉल्यूम जे आहे व्हॉल्यूम होणार आहे कमी. व्हॉल्यूम कमी होते म्हणजे काय, डेन्सिटी वाढणार आहे. डेन्सिटी वाढते म्हणजेच काय, वॉटर होणार आहे हेवी. आणि त्यानंतर बियॉन्ड 4 डिग्री सेल्सिअस 4 टू 20 डिग्री सेल्सिअस मग इथे नॉर्मल जसं अपेक्षित आहे तसंच बिहेवियर होणार आहे. टेम्परेचर वाढवत आहोत म्हणजेच काय, आता वॉटर काय होणार आहे, अगेन एक्सपांड होणार आहे. जसं अपेक्षित होतं तसं एक्सपांड होणार आहे. व्हॉल्यूम वाढणार आहे. व्हॉल्यूम वाढणार आहे म्हणजे डेन्सिटी कमी होणार आहे. डेन्सिटी कमी होते म्हणजेच काय होतं, पाणी हलकं होतं आहे. सो आपण असंही एक्सप्लेन करू शकतो, ज्यावेळेस आपण टेम्परेचर कमी करतो त्यावेळेस 4 टू 0 डिग्री सेल्सिअसमध्ये असं अनयुज्युअल बिहेवियर मिळतं. किंवा आपण असं एक्सप्लेन करू शकतो, जसं आपण टेम्परेचर इन्क्रीज करतो तर 0 टू 4 डिग्री सेल्सिअसमध्ये असं अनयुज्युअल किंवा ऑपोजिट बिहेवियर आपल्याला मिळतं. याला आपण बोलतो ॲनामलस बिहेवियर. समजलं. सो ॲनामलस बिहेवियरमध्ये नेहमी लक्षात ठेवा, फक्त आपल्याला एक टेम्परेचर रेंज लक्षात घ्यायचे 0 डिग्री टू 4 डिग्री सेल्सिअस. या टेम्परेचर रेंजमध्ये वॉटर समथिंग सरप्राइझिंगली काहीतरी वेगळं बिहेव करतं, अनयुज्युअल बिहेवियर असतं. काय अनयुज्युअल बिहेवियर असतं, ह्या रेंजमध्ये जर सपोज आपण टेम्परेचर वाढवत आहोत 0 टू 4 डिग्री सेल्सिअस म्हणजे आपण टेम्परेचर वाढवत आहोत. आयडियली काय झालं पाहिजे, टेम्परेचर वाढवतोय, हीट देतो आपण म्हणजे सबस्टन्स किंवा तो जो ऑब्जेक्ट आहे तो एक्सपांड झाला पाहिजे. इथे त्याच्या ऑपोजिट होणार म्हणजे इथे काय होणार आहे, कॉन्ट्रॅक्ट होणार आहे. आणि याच्या ऑपोजिट सपोज आपण 4 डिग्री सेल्सिअस टू 0 डिग्री सेल्सिअस असं कन्वर्जन बघत आहोत किंवा ही रेंज बघत आहोत. इथे आपण काय करतो, टेम्परेचर कमी करतोय. टेम्परेचर कमी करतो म्हणजे आपण थंड करत आहोत. थंड करत आहोत तर काय झालं पाहिजे, कॉन्ट्रॅक्शन पाहिजे. बट इथे काय होणार आहे, इथे होणार आहे एक्सपान्शन किंवा एक्सपांड होणार आहे. हे जे वॉटरचं बिहेवियर असते याला आपण म्हणतो ॲनामलस बिहेवियर. सो व्हॉट इज ॲनामलस बिहेवियर, इफ यू हीट वॉटर फ्रॉम 0 टू 4 डिग्री सेल्सिअस. सपोज आपण पाणी 0 डिग्री सेल्सिअसचं वॉटर कन्सिडर केलं आणि आपण हीट केलं, त्यासाठी रेंज घेतली 0 टू 4 डिग्री सेल्सिअस. हीट देत आहोत आपण, टेम्परेचर वाढवत आहोत म्हणजे इथे काय झालं पाहिजे, इथे झालं पाहिजे एक्सपान्शन. बट होत आहे इथे कॉन्ट्रॅक्ट. इट कॉन्ट्रॅक्ट्स इन्स्टेड ऑफ एक्सपांडिंग. ऑपोजिट बिहेवियर होत आहे. ॲट 4 डिग्री सेल्सिअस व्हॉल्यूम इज मिनिमम. 4 डिग्री सेल्सिअसला व्हॉल्यूम मिनिमम असणार आहे. अँड आफ्टर 4 डिग्री सेल्सिअस इट एक्सपांड. त्यानंतर 4 डिग्री सेल्सिअसनंतर ते रेग्युलर बिहेवियर करणार आहे की 4 डिग्री सेल्सिअसनंतर टेम्परेचर वाढवत आहोत तर वॉटर एक्सपांड होणार आहे. दिस बिहेवियर इन 0 डिग्री सेल्सिअस टू 4 डिग्री सेल्सिअस रेंज इज ॲनामलस बिहेवियर ऑफ वॉटर. या रेंजमध्ये असणार हे जे बिहेवियर असतं त्याला आपण बोलतो ॲनामलस बिहेवियर. इवन अदर वे, हे तर आपण ज्यावेळेस आपण टेम्परेचर वाढवतो असं कन्सिडर केलं. सपोज आपण टेम्परेचर कमी जरी केलं, रेंज तर 30 असणार आहे. टेम्परेचर आपण कमी करतो म्हणजे आपण काय करतोय, तो सबस्टन्स, तो ऑब्जेक्ट किंवा वॉटर जे आहे ते वॉटर आपण थंड करत आहोत. सो इफ यू कूल वॉटर फ्रॉम 4 डिग्री सेल्सिअस टू 0 डिग्री सेल्सिअस, थंड करतो म्हणजे आयडियली काय व्हायला पाहिजे, कॉन्ट्रॅक्ट व्हायला पाहिजे. बट इथे काय होतं, एक्सपांड. इट एक्सपांड इन्स्टेड ऑफ कॉन्ट्रॅक्टिंग. ॲट 4 डिग्री सेल्सिअस व्हॉल्यूम इज मिनिमम. 4 डिग्री सेल्सिअसला व्हॉल्यूम मिनिमम असतं. बिलो 0 डिग्री सेल्सिअस इट कॉन्ट्रॅक्ट्स. आपण कमी टेम्परेचर करत आहोत, 4 पासून आपण 0 पर्यंत आलो आणि अजून आपण कमी करत आहोत. आता ह्या रेंजमध्ये जसे अपेक्षित आहे टेम्परेचर कमी करत आहोत तसं तसं काय होणार आहे, वॉटरचा कॉन्ट्रॅक्ट होणार आहे. म्हणजे हे युज्युअल बिहेवियर आहे. आफ्टर बिलो 0 डिग्री सेल्सिअस इट कॉन्ट्रॅक्ट्स अँड दिस बिहेवियर इज इन 0 डिग्री टू 4 डिग्री सेल्सिअस रेंज इज कॉल्ड एज ॲनामलस बिहेवियर ऑफ वॉटर. क्लिअर आहे. सो एक एक्झाम्पल इथे लिहिलं. सपोज आपण टेम्परेचर हेच एक्झाम्पल जे आपण डिस्कस केलं, 20 डिग्री सेल्सिअसचं पाणी होतं, त्याचं आपण टेम्परेचर कमी करतो. टेम्परेचर कमी करतो म्हणजे आपण काय करतो, थंड करतो. 20 डिग्री सेल्सिअस टू 4 डिग्री सेल्सिअस ह्या रेंजपर्यंत जसं आपल्याला अपेक्षित होतं तसंच होणार आहे. पाणी आपण थंड करतो, कूल डाऊन करत आहोत. थंड करतोय म्हणजेच काय, श्रिंक होणार आहे किंवा व्हॉल्यूम कमी होणार आहे. व्हॉल्यूम कमी होतं, डेन्सिटी वाढते, पाणी हेवी होतं आणि वॉटर जे आहे ते सिंक होतं म्हणजे खाली तळाला जाऊन बसणार. थंड पाणी खाली तळाला जाऊन बसणार. त्यानंतर अजून आपण टेम्परेचर कमी करत गेलो 4 डिग्री सेल्सिअसपर्यंत, हे नॉर्मल बिहेवियर असणार आहे. 4 टू 0 डिग्री सेल्सिअस ही जी टेम्परेचर रेंज आहे यामध्ये होणार आहे ॲनामलस बिहेवियर, अनयुज्युअल बिहेवियर. काय होणार आहे, इथे तर आपण अगेन टेम्परेचर तर आपण कमीच करत आहोत म्हणजे वॉटर आपण कूल डाऊन करत आहोत. बट आता काय होणार, याच्या ऑपोजिट, इथे व्हॉल्यूम रिड्यूस झालं, तिथे व्हॉल्यूम इन्क्रीज होणार आहे. या रेंजमध्ये वॉटर एक्सपांड होणार आहे, डेन्सिटी कमी होणार आहे, वॉटर लाईट होणार आहे, त्यामुळे वॉटर राईज होणार आहे म्हणजे थंड पाणी वर येणार आहे. ॲट 0 डिग्री सेल्सिअस आईस फॉर्म फ्लोट्स आणि त्यानंतर 0 डिग्री सेल्सिअसचा जो आईस फॉर्म होईल तो होणार आहे फ्लोट. सो दिस इज ॲनामलस बिहेवियर ऑफ वॉटर. ओके. सो त्याचा जर तुम्ही ग्राफ बघितला, इथे ग्राफ दाखवलेला आहे. ग्राफसाठी इथे घेतला आहे टेम्परेचर, इथे घेतलं आहे स्पेसिफिक व्हॉल्यूम. ठीक आहे.
टेम्परेचर वर्सेस व्हॉल्यूम. व्हॉल्यूम पण स्पेसिफिक बोललो आहे. स्पेसिफिक म्हणजे काय आपण बघितलं, जेव्हा काय स्पेसिफिक टर्म असते त्यावेळेस आपण पर युनिट मास कन्सिडर करतो. स्पेसिफिक व्हॉल्यूम आहे म्हणजे व्हॉल्यूम आहे, व्हॉल्यूमचं युनिट नेहमी मीटर क्यूब, सेंटीमीटर क्यूब असं असतं. सो सेंटीमीटर क्यूब अपॉन ग्राम. ग्राम का घेतला बिकॉज आपण स्पेसिफिक ही टर्म कन्सिडर करत आहोत. सो स्पेसिफिक व्हॉल्यूम अगेन्स्ट टेम्परेचर हा जो ग्राफ मी बघितला. काय म्हणतोय आपण, वॉटरचा बिहेवियर कसा आहे, हा ग्राफ कसा आला ते पण नीट समजून घ्या. एक्स ॲक्सिसवर टेम्परेचर आहे, वाय ॲक्सिसवर व्हॉल्यूम आहे. आपल्याला माहिती आपण एक्स ॲक्सिसवर काय घेतो आणि वाय ॲक्सिसवर काय घेतो. ज्या पॅरामीटरवर इफेक्ट होतो तो आपण वाय ॲक्सिसवर घेतो आणि जो पॅरामीटर आपल्या कंट्रोलमध्ये असतो तो आपण एक्स ॲक्सिसवर घेतो. जसं इथे आपण टेम्परेचर कंट्रोल करतो आणि त्याच्या अकॉर्डिंग आपण व्हॉल्यूम आपण ऑब्झर्व करत आहोत. सो स्पेसिफिक व्हॉल्यूम येणार वाय ॲक्सिसवर आणि टेम्परेचर येणार एक्स ॲक्सिसवर. आपण काय म्हणतो इथे बघा, रेंज जर बघितली तुम्ही 0 to 10 डिग्री सेल्सिअस एवढी रेंज आहे. म्हणजे सपोज आपण रेंज कन्सिडर करतो 0 to 10 डिग्री सेल्सिअस. ह्या रेंजमध्ये ॲनॉमलस बिहेवियर आपल्याला माहिती आहे कोणत्या टेम्परेचर रेंजमध्ये असतात, 0 to 4 डिग्री सेल्सिअस. तर आपण अशा 2 रेंज कन्सिडर करूया, 4 to 10 डिग्री सेल्सिअस. ओके, तर आपल्याला बघायचं की ह्या टेम्परेचरसाठी, या 2 टेम्परेचर रेंजसाठी व्हॉल्यूमवर काय फरक पडणार आहे. ही नॉर्मल टेम्परेचर रेंज आहे 4 to 10 डिग्री सेल्सिअस. जसं आपण 4 डिग्री सेल्सिअसपासून 10 डिग्री सेल्सिअस एवढं टेम्परेचर आपण करत आहोत. म्हणजेच काय, इथे आपण हीट एनर्जी देत आहोत किंवा असं आपण बोलू टेम्परेचर इथे इन्क्रीज होते. टेम्परेचर इन्क्रीज होते, रेग्युलर बिहेवियर 4 to 10 डिग्री सेल्सिअस. टेम्परेचर वाढते, टेम्परेचर वाढत असेल तर काय होतं, नेहमी एक्सपान्शन होतं. एक्सपांड होतं म्हणजेच काय, व्हॉल्यूम काय होते, वाढतंय. सो ह्या रेंजमध्ये व्हॉल्यूम काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. व्हॉल्यूम काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. 0 to 4 डिग्री सेल्सिअसमध्ये काय होणार, इथे असणार आहे ॲनॉमलस बिहेवियर. इथे आयडियली व्हायला काय पाहिजे, टेम्परेचर आपण वाढवतो आहोत, व्हॉल्यूम वाढलं पाहिजे. बट इथे होतं त्याच्या ऑपोजिट. म्हणजे इथे काय होणार, व्हॉल्यूम होणार आहे रिड्यूस. व्हॉल्यूम काय होणार आहे, रिड्यूस. सो ग्राफमध्ये जर तुम्ही 2 टेम्परेचर रेंज बघितलं 0 to 4 आणि 4 to 10 डिग्री सेल्सिअस. 0 to 4 या रेंजमध्ये व्हॉल्यूम होत आहे कमी. व्हॉल्यूम कमी होत आहे म्हणजेच रीडिंग असे असणार आहे काही. ते जर तुम्ही जॉईन केलं तर तुम्हाला असा एक डिक्रीजिंग असा कर्व दिसणार आहे, म्हणजे व्हॉल्यूम असं कमी होत आहे. ओके, आणि त्यानंतर आफ्टर 4 डिग्री सेल्सिअसला व्हॉल्यूम जे असतं हे असतं मिनिमम. 4 डिग्री सेल्सिअसला व्हॉल्यूम जे असतं ते असतं मिनिमम कमीत कमी. त्यामुळे व्हॉल्यूमची व्हॅल्यू इथे येणार आहे किंवा ग्राफवरती तो पॉईंट इथे असणार आहे. व्हॉल्यूम इज मिनिमम ॲट 4 डिग्री सेल्सिअस. 4 डिग्री सेल्सिअस नंतर रेग्युलर बिहेवियर असणार आहे. टेम्परेचर वाढवतं तो व्हॉल्यूम वाढणार आहे, टेम्परेचर वाढवतं तो व्हॉल्यूम वाढणार, म्हणजे ग्राफ असा असणार आहे. असा आहे म्हणजेच काय, डिक्रीजिंग. असा आहे म्हणजे काय, इन्क्रीजिंग. सो त्याच्या अकॉर्डिंग हा ग्राफ तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे असा. ठीक आहे, 0 to 4 ही व्हॅल्यू नेहमी लक्षात ठेवा. 0 to 4, 4 to फर्दर जे टेम्परेचर अशा 2 रेंज तुम्हाला कन्सिडर करायच्या. नेहमी बघायचं की व्हॉल्यूम जे आहे ते ह्या रेंजमध्ये असं कमी होणार आहे आणि त्यानंतर रेग्युलर बिहेवियर असणार आहे आफ्टर 4 डिग्री सेल्सिअस. म्हणजे दिस इज रेग्युलर आणि दिस इज आहे ॲनॉमलस बिहेवियर. समजला ग्राफ. हा ग्राफ तुम्हाला टेक्स्टबुकमध्ये सुद्धा दिलेला आहे. सो आता याचा आणि जे आपण एक्झाम्पल घेतलेलं ॲक्वॅटिक ॲनिमल्सचं त्याचा काय संबंध आहे किंवा तिथे आपण हे लॉजिक कसं यूज करू शकतो किंवा हे ॲनॉमलस बिहेवियर कसं रोल प्ले करतं. सो कोल्ड रिजनमध्ये स्पेसिफिकली ड्युरिंग विंटर सीझनमध्ये टेम्परेचर खूप कमी असतं. टेम्परेचर आपण असं बोलू शकतो, टेम्परेचर इज वेल बिलो 0 डिग्री सेल्सिअस. टेम्परेचर इज वेल बिलो 0 डिग्री सेल्सिअस. मग अशा रिजनमध्ये असणारा, सपोज आपण एखाद्या लेकचा विचार केला किंवा एखाद्या आपण पॉन्डचा विचार केला, थोडक्यात एखाद्या पाण्याच्या साठ्याचा आपण जर विचार केला, लेक ऑर पॉन्ड, ह्या वॉटरचं टेम्परेचर हळूहळू कमी होत आहे. ह्या वॉटरचा हा जो सरफेस आहे इथे असणाऱ्या वॉटरचा जर आपण विचार केला, याचा टेम्परेचर कमी होत आहे. सपोज एक काहीतरी सध्याचं टेम्परेचर होतं, करंट टेम्परेचर होतं, टेम्परेचर कमी होतं आहे. यामध्ये आपण जर अशी टेम्परेचर रेंज कन्सिडर केली, करंट टेम्परेचर टू 4 डिग्री सेल्सिअस. कारण आपल्याला माहिती आहे की वॉटरचं ॲनॉमलस बिहेवियर ह्या रेंजमध्ये असतं, म्हणून आपण एक रेंज कन्सिडर केली. आता सध्याचं किती टेम्परेचर आहे, टिल 4 डिग्री सेल्सिअस. तर ह्या टेम्परेचर रेंजमध्ये टेम्परेचर कमी होत आहे, पाणी थंड होत आहे. तर इथे वॉटर युज्युअल म्हणजे जसं नॉर्मल बिहेव करतं तसंच बिहेव करणार आहे. नॉर्मल बिहेवियर म्हणजे काय, टेम्परेचर कमी होतं आहे, पाणी थंड होतं आहे. पाणी थंड होतं म्हणजे काय, त्याचं व्हॉल्यूम कमी होतं आहे, पाणी श्रिंक होतं आहे. व्हॉल्यूम कमी होतं आहे म्हणजे डेन्सिटी वाढणार आहे. डेन्सिटी वाढते म्हणजे पाणी होणार आहे हेवी. पाणी काय होणार आहे, वॉटर होणार आहे हेवी वॉटर. तर हेवी वॉटर सिंक करेल का फ्लोट करेल. फ्लोट म्हणजे काय, तरंगणे. सिंक म्हणजे काय, खाली तळाचे जाणे. हेवी वॉटर आहे म्हणजे ऑब्व्हियसली ते करेल सिंक. त्यामुळे जे थंड पाणी आहे ते थंड पाणी जाणार आहे खाली, किंवा आपण असं बोलू शकतो कोल्ड वॉटर गोज डाऊन. ओके, हे कधीपर्यंत चालेल, जोपर्यंत सगळ्या पाण्याचं टेम्परेचर 4 डिग्री सेल्सिअस होत नाही.
एकदा का 4 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर झालं त्यानंतर नेक्स्ट रेंज म्हणजे 4 डिग्री सेल्सिअस टू 0 डिग्री सेल्सिअस या रेंजमध्ये वॉटरचा ॲनॉमलस बिहेवियर आपल्याला दिसणार आहे. ॲनॉमलस बिहेवियर म्हणजे काय, जे युजली अपेक्षित होतं त्याच्या ऑपोजिट होणार आहे. ऑपोजिट होणार आहे म्हणजे आपण टेम्परेचर कमी करतोय, आयडियली व्हायला पाहिजे की व्हॉल्यूम कमी, बट आता इथे काय होणार आहे, ऑपोजिट बिहेवियर म्हणजे इथे होणार आहे व्हॉल्यूम होणार आहे इन्क्रीज. व्हॉल्यूम वाढते म्हणजेच इथे वॉटर काय होणार आहे, एक्सपांड होणार आहे. वॉटर एक्सपांड होते म्हणजे काय, डेन्सिटी होत आहे कमी. डेन्सिटी कमी होते म्हणजे वॉटर होतं आहे लाईट. मग लाईट वॉटर सिंक करेल का फ्लोट करेल, लाईट ऑब्जेक्ट लाईट वॉटर आहे, सो लाईट वॉटर ऑब्व्हियसली फ्लोट करेल, लाईट वॉटर वर येणार आहे. ठीक आहे, आता काय होणार आहे, लाईट वॉटर वर येणार आहे. टेम्परेचर कमी कमी होत गेलेलं आहे. 0 डिग्री सेल्सिअस जेव्हा टेम्परेचर होईल त्यावेळेस फॉर्म होणार आहे आईस, आणि हा जो आईस आहे हा आईस इथे फ्लोट करेल, म्हणजे ह्या सरफेसवरती आईस फ्लोट करणार आहे. आईस इज बॅड कंडक्टर ऑफ हीट, हे तर आपल्याला माहिती आहे. आईस इज बॅड कंडक्टर ऑफ हीट, त्यामुळे आईस इज बॅड कंडक्टर ऑफ हीट, त्यामुळे इथून खाली जे पाणी आहे या पाण्याचं आणि बाहेरचं जे वातावरण याच्यामध्ये काहीच हीट एक्सचेंज होणार नाही, किंवा आपण असं बोलू शकतो हे जे आईस आहे, आईस ॲज इन्सुलेटिंग लेअर म्हणून ॲक्ट होणार आहे. इन्सुलेटिंग लेअर और इन्सुलेटिंग ब्लँकेट बोलूया आपण, इन्सुलेटिंग ब्लँकेट म्हणून ॲक्ट होणार आहे. त्यामुळे इथे असणार आहे आईस, बट या आईसच्या खाली असणार आहे पाणी की विच इज मच वॉर्म वॉटर असणार आहे. आणि मग हे जे पाणी आहे ह्या पाण्यामध्ये ॲक्वॅटिक ॲनिमल लाईक फिशेस कॅन सर्वाईव्ह. समजलं, हे रिझन असतं की अशा ठिकाणी ज्या ठिकाणी टेम्परेचर खूप कमी होतं त्या ठिकाणी सरफेसवरती असं आपल्याला बर्फ मिळतो आणि खाली पाणी असतं. तर ह्या पाण्यामध्ये पाणी कंपॅरेटिव्हली वॉर्म असतं आणि मग ह्या वॉर्म वॉटरमध्ये ॲक्वॅटिक ॲनिमल सर्वाईव्ह करू शकतात. ॲक्वॅटिक ॲनिमल्स कॅन सर्वाईव्ह. ठीक आहे, हे एक सायंटिफिक रिझन विचारता. समजलं काय होतं ते. सो हे सगळं आपल्याला अशा टेम्परेचर रेंजमध्ये हे सगळं डिस्क्राईब करायचं आहे. एक रूम टेम्परेचर किंवा करंट टेम्परेचर टू 4 डिग्री सेल्सिअस सगळं काही व्यवस्थित चालणार आहे. 4 to 0 डिग्री सेल्सिअसमध्ये ऑपोजिट होणार आहे, तर ॲनॉमलस बिहेवियर होणार आहे. त्यामुळे काय होणार आहे, कोल्ड वॉटर वरती येणार आहे, 0 डिग्री सेल्सिअसला त्याचा बर्फ होणार आहे. इथे एक आईसचा ब्लँकेट फॉर्म होणार आहे, लेअर फॉर्म होणार आहे. आईस इज बॅड कंडक्टर ऑफ हीट किंवा इन्सुलेटर म्हणून ॲक्ट करेल, त्यामुळे खाली फक्त पाणीच राहणार आहे आणि हे पाणी कंपॅरेटिव्हली वॉर्म असणार आहे आणि म्हणून या पाण्यामध्ये ॲक्वॅटिक ॲनिमल सर्वाईव्ह करू शकतात. जनरली आपण बघतो की जनरली सॉलिड आणि लिक्विडचा जर आपण विचार केला तर जनरली आपण असं म्हणतो की सॉलिड जे आहे, सॉलिड आणि म्हणजे एकच मटेरियल असेल त्याचा आपण सॉलिड आणि लिक्विड काउंटरपार्टचा जर आपण विचार केला तर आपण बोलतो की सॉलिड जे आहे सॉलिड सिंक करतं आणि लिक्विड जे आहे ते फ्लोट करतं, असं आपण जनरली बोलतो. आईस आणि वॉटरचा जर आपण विचार केला, आईस अँड वॉटर, आईस इज सॉलिड फॉर्म राईट आणि वॉटर इज लिक्विड फॉर्म, तरीसुद्धा आईस जो आहे हा वॉटरवर फ्लोट करतो, म्हणजे याचं पाण्याचं सॉलिड फॉर्म लिक्विड फॉर्मवरती फ्लोट करतो. ते होतं अबाउट ॲनॉमलस बिहेवियर. सो ॲनॉमलस बिहेवियरमध्ये काय लक्षात ठेवायचं तुम्हाला, टेम्परेचर रेंज लक्षात ठेवायची. या टेम्परेचर रेंजमध्ये म्हणजे 0 to 4 डिग्री सेल्सिअस और 4 डिग्री सेल्सिअस टू 0 डिग्री सेल्सिअस या टेम्परेचरमध्ये जसं व्हायला पाहिजे त्याच्या ऑपोजिट वॉटर बिहेव करते. दिस इज अनयुज्युअल बिहेवियर ऑफ वॉटर आणि म्हणून त्याला बोलतं ॲनॉमलस बिहेवियर. त्यासाठी हा ग्राफसुद्धा लक्षात ठेवायचा. इथपासून इथपर्यंत हा ग्राफ कशाच्या अगेन्स्ट आहे, व्हॉल्यूम अगेन्स्ट टेम्परेचर. टेम्परेचर जसं जसं वाढतंय तसं व्हॉल्यूममध्ये काय फरक पडतो. सो असं होतं आणि त्यानंतर व्हॉल्यूम असा इन्क्रीज होतं. सो दिस इज रेग्युलर अँड दिस इज ॲनॉमलस बिहेवियर. या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे लक्षात ठेवायच्या आहे. तर आता हे ॲनॉमलस बिहेवियर ऑफ वॉटर स्टडी करण्यासाठी एका ॲपरेटसचा यूज केला जातो, त्याला बोलतो होप्स ॲपरेटस. तर ह्या होप्स ॲपरेटसचा अभ्यास आपल्याला आता लगेच करायचा आहे. व्हॉट इज होप्स ॲपरेटस? होप्स ॲपरेटस याचा यूज वॉटरच्या ॲनॉमलस बिहेवियरचा स्टडी करण्यासाठी केला जातो. होप्स ॲपरेटस म्हणजे काय, त्याचं स्ट्रक्चर कसं असतं किंवा वर्किंग कसं असतं, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास आपल्याला इथे करायचा आहे. सो व्हॉट इज होप्स ॲपरेटस? होप ॲपरेटसचा अर्थ काय, एक असं वर्टिकल सिलेंडर असतो, दिसत असेल तुम्हाला इथे एक वर्टिकल सिलेंडर आहे. या वर्टिकल सिलेंडरमध्ये वॉटर फिल केलेलं असतं. ओके, त्यानंतर ह्या सिलेंडरचा हा जो सेंट्रल रिजन आहे किंवा सेंटर जवळचा जो पोर्शन असतो ना, तिथे कसं एक फ्लॅट बाउल असतो आणि ह्या बाउलमध्ये आईस आणि सॉल्टचं एक मिक्सचर भरलेलं असतं. कसलं, आईस आणि सॉल्टचं मिक्सचर भरलेलं असतं, त्याला आपण बोलतो फ्रीजिंग मिक्सचर. फ्रीजिंग मिक्सचरचा रोल हाच असतो की या रिजनमध्ये जे काही पाणी असणार आहे त्याचं टेम्परेचर लो डाऊन करायचं. तर आणि त्यानंतर ह्या ॲपरेटसमध्ये 2 थर्मोमीटर असतात. थर्मोमीटरचा यूज काय असतो, टू मेजर दी टेम्परेचर और टू शो दी टेम्परेचर. एक थर्मोमीटर इथे बॉटमला असतं आणि एक थर्मोमीटर इथे टॉपला असतं. हे थर्मोमीटर T1 आणि दिस इज थर्मोमीटर T2. हे आहे होप्स ॲपरेटसचं स्ट्रक्चर. आता याचं वर्किंग कसं असणार आहे, तर यामध्ये काय करता, हे जे 2 टेम्परेचर आहे T1 T2 हे प्रत्येक 30 सेकंड नंतर हे टेम्परेचर नोट केले जातात. एव्हरी 30 सेकंड टेम्परेचर T1 अँड T2 आर नोटेड. हे 2 टेम्परेचर प्रत्येक 30 सेकंदानंतर किंवा
प्रत्येक अर्ध्या मिनिटानंतर नोट केले जातात. आता बघा सुरुवातीला काय होणार, ॲट दी बिगिनिंग ज्यावेळेस फॉर एक्झाम्पल आपण हे फ्रीजिंग मिक्सचर इथे ॲड केलेलं नाही, हे जे दोन्ही थर्मोमीटर आहे हे दोन्ही थर्मोमीटरचं टेम्परेचर तर सारखंच असणार आहे बरोबर. ह्या दोन्ही थर्मोमीटरचं टेम्परेचर सारखंच असणार आहे. सो ॲट दी बिगिनिंग T1 अँड T2 आर सेम ऑर रिडिंग्स ऑन T1 अँड T2 आर सेम. त्यानंतर जेव्हा हे फ्रीजिंग मिक्सचर इथे ॲड केलेलं आहे किंवा ज्यावेळेस कूलिंग स्टार्ट होणार आहे, होणार काय, इथे हे फ्रीजिंग मिक्सचर आहे त्यामुळे ह्या पोर्शनमध्ये जे काही वॉटर असणार आहे हे वॉटर लवकर थंड होणार आहे बरोबर. वॉटरचं टेम्परेचर कमी होते, वॉटर थंड होते, टेम्परेचर रिड्यूस होते. टेम्परेचर जेव्हा केव्हा कमी होतं तर इथे काय होणार, वॉटर नॉर्मल बिहेव करणार आहे टिल वॉट टेम्परेचर, टिल टेम्परेचर 4 डिग्री सेल्सिअस. आपण काय करतो, टेम्परेचर कमी करतो. फॉर एक्झाम्पल सपोज टेम्परेचर होतं 12 डिग्री सेल्सिअस, म्हणजे ॲट द बिगिनिंग T1 अँड T2 दोघांचं रिडिंग होतं 12 डिग्री सेल्सिअस. फ्रीजिंग मिक्सचर ॲड केलं म्हणजे आता कूलिंग इफेक्ट इथे असणार आहे किंवा कूलिंग इथे स्टार्ट होणार आहे. कूलिंग स्टार्ट होणार आहे, टेम्परेचर हळूहळू कमी होत आहे. टेम्परेचर कमी होत आहे म्हणजे इथे होणार काय, जर आपण व्हॉल्यूमचा विचार केला, आपल्याला माहिती आहे की जेव्हा टेम्परेचर कमी होतं त्यावेळेस व्हॉल्यूम होतं कमी, बिकॉज वॉटर जे आहे ते श्रिंक होणार आहे बरोबर. टेम्परेचर कमी होतं म्हणजे वॉटर होणार आहे श्रिंक, वॉटर श्रिंक होतं म्हणजे व्हॉल्यूम कमी होते, व्हॉल्यूम कमी होतं म्हणजे डेन्सिटी काय होणार आहे, वाढणार आहे. डेन्सिटी वाढणार आहे डेन्सिटी वाढणार आहे म्हणजे आता जे वॉटर आहे ते वॉटर काय बनते, हेवी बनते, जड बनते. वॉटर जड बनते म्हणजे वॉटर कुठे जाणार आहे, वॉटर जाणार आहे खाली, वॉटर जाणार आहे खाली. कोल्ड वॉटर कुठे जाते, खाली जाते, खाली जाते. खालचं थर्मोमीटर कोणतं आहे, T1. त्यामुळे जसं जसं कूलिंग स्टार्ट होतं तसं तसं T1चं टेम्परेचर खूप क्विकली फॉल होणार आहे, कारण थंड पाणी लगेच खाली जायला सुरुवात होते. थंड पाणी खाली येते म्हणजेच काय, टेम्परेचर पटपट खाली ड्रॉप होते. त्यामुळे T1 फॉल्स क्विकली आणि त्यानंतर T2 याच्या कंपॅरिझनमध्ये T2चं सुद्धा टेम्परेचर कमीच होणार आहे, बट T2चं टेम्परेचर T1च्या कंपॅरिझनमध्ये T2चं टेम्परेचर हळूहळू कमी होणार आहे. समजलं. कूलिंग इफेक्टमुळे काय होतं, जसं कूलिंग इथे चालू होते इथे असणारं पाणी थंड होणार आहे, पाणी थंड होत आहे, टेम्परेचर कमी होतं म्हणजे व्हॉल्यूम कमी होतं, डेन्सिटी वाढते म्हणजे असं आपण बोलू शकतो वॉटर इज हेवी नाव. वॉटर हेवी, तर हेवी वॉटर कुठे जाणार आहे, खाली जाणार आहे का फ्लोट करणार आहे, हेवी वॉटर सिंक करेल किंवा हेवी वॉटर खाली जाते म्हणजे इथे थर्मोमीटर कोणतं आहे, T1. त्यामुळे T1चं जे टेम्परेचर ते पटपट खाली जाईल. त्याच्या कंपॅरिझनमध्ये T2चं सुद्धा टेम्परेचर खालीच जाणार, कारण टेम्परेचर तर इव्हेंच्युअली टेम्परेचर कमीच होतं आहे. T2चं सुद्धा टेम्परेचर कमी होणार आहे, बट जर आपण या दोघांचा स्पीड बघितला तर T1 फॉल्स क्विकली अँड T2 फॉल्स स्लोली. समजलं का, कारण थंड पाणी आता खाली आलेलं आहे. हे कुठपर्यंत चालेल, टिल 4 डिग्री सेल्सिअस, 12 to 4 डिग्री सेल्सिअस ही प्रोसिजर चालेल. 4 डिग्री सेल्सिअस नंतर काय होणार आहे, आपल्याला माहिती आहे की वॉटरचं 4 डिग्री सेल्सिअस टू 0 डिग्री सेल्सिअस या टेम्परेचर रेंजमध्ये वॉटर ॲनॉमलस बिहेवियर दाखवतो. ॲनॉमलस बिहेवियर दाखवतो म्हणजे काय होतं, ह्या टेम्परेचर रेंज, आता बघा इथे काय झालेलं आहे की हे जे थर्मोमीटर आहे T1 याचं टेम्परेचर पटपट कमी होते याच्या कंपॅरिझनमध्ये. सो एक पॉईंट असेल की T1चं टेम्परेचर 4 डिग्री सेल्सिअस असेल, T2 आत्तापर्यंत 4 डिग्री सेल्सिअसला पोहोचलेलं नाही कारण याचा स्पीड कमी आहे. ठीक आहे, हा हळूहळू कमी होते, हा पटकन कमी होते, त्यामुळे हा सपोज 4 डिग्री सेल्सिअसला T1 याच्यापेक्षा आधी पोहोचणार आहे. T1चं टेम्परेचर जेव्हा 4 डिग्री सेल्सिअस असेल, आपण बघितलं की 4 डिग्री सेल्सिअसला वॉटरची मॅक्झिमम डेन्सिटी असते, वॉटरची डेन्सिटी मॅक्झिमम असते म्हणजे वॉटर हेवीएस्ट असणार आहे, त्यामुळे वॉटर सगळं खाली येणार आहे, वॉटर खाली सेटल डाऊन होणार आहे. त्यामुळे होणार काय, ह्या टेम्परेचरला म्हणजे 4 डिग्री सेल्सिअसला हे जे टेम्परेचर आहे फॉर सम टाईम ऑर फॉर अ वाईल हे टेम्परेचर कॉन्स्टंट राहील. ठीक आहे, आपण काय विचार करतोय, 12 to 4 डिग्री सेल्सिअस आणि 4 डिग्री सेल्सिअसला काय होणार आहे, 4 डिग्री सेल्सिअसला वॉटरला मॅक्झिमम डेन्सिटी असते. सो हे डेन्सेस्ट वॉटर जे आहे ते खाली येणार आहे, त्यामुळे काय होणार आहे, इथे असणार जे टेम्परेचर ते 4 डिग्री सेल्सिअसला थोडे टाईमसाठी स्टेबल राहणार आहे. आता ह्यावेळेस काय होणार आहे, ज्यावेळेस टेम्परेचर 4 डिग्री सेल्सिअसच्या खाली येते, आता ज्यावेळेस टेम्परेचर 4 डिग्री सेल्सिअसच्या खाली येते, 4 डिग्री टू 0 डिग्री सेल्सिअस, याच्यामध्ये काय होणार, आयडियल काय व्हायला पाहिजे, टेम्परेचर कमी होते, टेम्परेचर कमी होतं म्हणजे व्हॉल्यूम कमी व्हायला पाहिजे होतं, बट इथे होतं ॲनॉमलस बिहेवियर. ॲनॉमलस बिहेवियरमध्ये काय होतं, व्हॉल्यूम होतं इन्क्रीज, व्हॉल्यूम इन्क्रीज झालं म्हणजे डेन्सिटी झाली कमी, डेन्सिटी कमी झाली म्हणजे वॉटर झालं लाईट झालेलं वॉटर कुठे जाणार आहे, आता वर जाणार आहे. ठीक आहे, सो बघा इथे सगळ्या स्टेप्स लिहिलेल्या. ॲट दी बिगिनिंग T1 T2 आर सेम, म्हणजे T1 T2 फॉर एक्झाम्पल 12 डिग्री सेल्सिअसला होते. ॲज कूलिंग स्टार्ट T1 फॉल्स क्विकली, T2 फॉल्स स्लोली. हा पटपट कमी होते, हा कंपॅरेटिव्हली कमी स्पीडनी कमी होत आहे. हा का कमी होत आहे पटपट, कारण इथे थंड पाणी खाली येते त्यामुळे याचं टेम्परेचर पटकन कमी होणार आहे. हा पटकन कमी होतं म्हणजे 4 डिग्री सेल्सिअस हा आधी पोहोचणार आहे, याच्यानंतर हा 4 डिग्री सेल्सिअसला पोहोचणार आहे. जेव्हा 4 डिग्री सेल्सिअसला हे थर्मोमीटर पोहोचेल किंवा ह्या एरियामध्ये असणारं टेम्परेचर 4 डिग्री सेल्सिअसला असेल, ॲट 4 डिग्री सेल्सिअस वॉटर हॅज मॅक्झिमम डेन्सिटी,
सो वॉटर सेटल्स डाऊन अँड टेम्परेचर इज स्टेबल फॉर अ वाईल. थोड्या टाईमसाठी टेम्परेचर स्टेबल असणार आहे. वेन टेम्परेचर इज बिलो 4 डिग्री सेल्सिअस, 4 डिग्रीच्या खाली टेम्परेचर जाईल, व्हॉल्यूम इज इन्क्रीजिंग, डेन्सिटी इज डिक्रीजिंग अँड हेच डेन्सिटी कमी होते, म्हणजे असं आपण बोलू शकतो ते पाणी हलकं होते त्यामुळे इट मूव्ज इन अपवर्ड डायरेक्शन. आता काय होणार, ते पाणी जे आहे ते वरती जाते. पाणी वरती जाते या ठिकाणी इथे जे थर्मामीटर असणार याचं टेम्परेचर आता पटपट कमी होईल आणि याचं टेम्परेचर हळू कमी होणार आहे. याचं टेम्परेचर पटपट कमी होईल म्हणजे आता T2 सगळ्यात आधी 0 डिग्री सेल्सिअसला पोहोचेल आणि त्याच्यानंतर T1 0 डिग्री सेल्सिअसला पोहोचेल. सो वेन टेम्परेचर इज बिलो 4 डिग्री सेल्सिअस, व्हॉल्यूम इन्क्रीजेस, डेन्सिटी डिक्रीजेस, वॉटर लाईट होणार आहे, इट मूव्ज इन अपवर्ड डायरेक्शन, टेम्परेचर इन अपवर्ड पार्ट दॅट इज थर्मोमीटर T2 डिक्रीजेस रॅपिडली टू 0 डिग्री सेल्सिअस. आता इथलं टेम्परेचर जसं इथे एक थंड पाणी आलं याचं टेम्परेचर पटकन कमी झालं, थंड पाणी आता इथे गेलं त्यामुळे याचं टेम्परेचर पटकन कमी होणार आहे. अँड कम्पॅरेटिव्हली T1 डिक्रीजेस स्लोली ॲट 0 डिग्री सेल्सिअस आणि त्यानंतर याचं टेम्परेचर हळूहळू कमी होणार आहे. तर हे होतं ॲनॉमलस बिहेवियर. समजलं. सो त्याचा जर आपण ग्राफ बघितला, ग्राफ आपण कशाच्या बघणार आहे, विथ आपण काय केलेलं आहे, रिडिंग 30 सेकंडला रिडिंग घेतलेलं आहे. सो टाईम एक्स ॲक्सिसवर असणार आहे, वाय ॲक्सिसवरती आपण टेम्परेचर नोट केलेलं, सो वाय ॲक्सिसवर असणार आहे टेम्परेचरमध्ये 2 कर्व असणार. आपण 2 टेम्परेचर घेतो T1 आणि T2, एक T1 साठीचा कर्व आहे, एक T2 साठीचा कर्व असणार आहे. सो यामध्ये काय करायचं आहे, 30 सेकंडनं प्रत्येक थर्मोमीटरचं रिडिंग घ्यायचं आणि सगळे जे पॉईंट्स आहेत तसे प्लॉट करायचे, तर आपल्याला या फॉर्ममध्ये ग्राफ मिळेल. ग्राफ काय सांगतो किंवा ग्राफचं रिडिंग, ग्राफचा जो शेप आहे तो काय सांगतो, 0, 4, 8 अँड 12. आपण असं कन्सिडर केलं की इनिशियली दोन्ही थर्मोमीटर 12 डिग्री सेल्सिअसला होते, म्हणजे ॲट द स्टार्ट ज्यावेळेस स्टार्टिंगचा टाईम असेल त्यावेळेस दोघांचं टेम्परेचर सारखं होतं, कारण दोन्ही ग्राफ बघा इथूनच सुरू झालेला आहे. आपण काय म्हणत होतो, आपलं ऑब्झर्वेशन काय की 12 डिग्री सेल्सिअस टू 4 डिग्री सेल्सिअस, 12 डिग्री सेल्सिअस टू 4 डिग्री सेल्सिअस एवढ्या टेम्परेचर रेंजमध्ये T1 पटपट कमी होतं, T2 स्लोली कमी होतोय. T1 पटपट कमी होतोय म्हणजे डिक्रीज होतोय असा, आणि T2 स्लोली कमी होतोय. ठीक आहे, दोन्ही कमीच होत आहे, बट याचा स्पीड जास्त आहे, याचा स्पीड कंपॅरिझनमध्ये कमी आहे. हे कधीपर्यंत होतं, 4 डिग्री सेल्सिअसपर्यंत. त्यामुळे 4 डिग्री सेल्सिअस म्हणजे इथपर्यंत. 4 डिग्री सेल्सिअसला आपण बघितलं की हा थोड्या वेळासाठी स्टेबल राहतो, त्यामुळे इथे असं एक थोडंसं आपल्याला हॉरिझॉन्टल पार्टसुद्धा दिसतोय. यानंतर होणार काय, थंड पाणी वरती जाते, त्यामुळे हा जो T2 आहे, हा T2 पटकन 0 डिग्री सेल्सिअसला येतो, पटकन खाली येतो. त्यामुळे बघा असं एक शार्प तुम्हाला कर्व इथे दिसत आहे. आणि याच्या कंपॅरिझनमध्ये हा जो थर्मामीटर T1 आहे हा हळूहळू येणार आहे, म्हणून तो असा स्लोली कमी होताना दिसत आहे. आणि ह्या दोघांचा हा जो इंटरसेक्शन पॉईंट आहे, हा पॉईंट असणार आहे टेम्परेचर 4 डिग्री सेल्सिअस. तर अशा पद्धतीने होप्स ॲपरेटसचा यूज करून वॉटरचा ॲनॉमलस बिहेवियरचा स्टडी केला जातो. म्हणजे आता हे जे आहे हे तर सगळं आपल्याला आत्तापर्यंत आपल्याला समजलं आहे की ॲनॉमलस बिहेवियर म्हणजे काय, त्यामुळे आपण लगेच याचा अर्थ समजला. बट यामध्ये जेव्हा एक्सपेरिमेंट करता त्यावेळेस सगळ्यात आधी रिडिंग्स नोट करून मग त्याच्यावरून कन्क्ल्युजन काढता की वॉटरचा ॲनॉमलस बिहेवियर अशा टाईपचा आहे. म्हणजे रिडिंग्स नोट करून मग ग्राफ बघता की हा अच्छा T1 असं झाला 4 डिग्री सेल्सिअसमध्ये असं बिहेवियर होतं, 4 डिग्री सेल्सिअस नंतर तो हळू गेला, T2 आधी हळू होता, त्यानंतर 4 डिग्री सेल्सिअस नंतर T2 एकदम ॲब्रप्टली फॉल झालेला. मग असं का होतं, मग त्याच्यावरून त्यांनी कन्क्लूड केलं की 4 डिग्री सेल्सिअस टू 0 डिग्री सेल्सिअस एवढ्या टेम्परेचर रेंजमध्ये वॉटर काहीतरी वेगळं बिहेव करतात आणि त्यामुळे असा रिझल्ट आपल्याला मिळालेला आहे. तर हे होतं ऑल अबाउट होप्स ॲपरेटस.